नमस्कार मित्रांनो, आता जवळजवळ सगळ्या महाविद्यालयातून मल्टी डिसिप्लिनरी मायनर कोर्सेस म्हणजे MDM कोर्सेस राबवण्यात येत आहेत. आपल्या पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मध्ये सुद्धा उपयोजित मराठीचा कोर्स आपण सुरू केलेला आहे. या अभ्यासक्रमात तुम्हाला ज्ञान आणि मनोरंजन यांची सांगड घालत घालत उपयोजित मराठी हा विषय शिकायचा आहे. अगदी नजीकच्या काळात मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला आहे. मराठी भाषेसाठी ज्ञानपीठ पारितोषिक मिळवणारे लेखक वि. स. खांडेकर, कविश्रेष्ठ कुसुमाग्रज, विंदा करंदीकर, भालचंद्र नेमाडे यांची नावे तुम्ही जाणताच. मराठी ही महाराष्ट्राची राजभाषा सुद्धा आहे आणि आपली मातृभाषा सुद्धा आहे. या कोर्समध्ये 3ऱ्या सेमिस्टरला आपण मराठी भाषा, तिचे अनेक घटक, तिचं सौंदर्य, तिचे साहित्य प्रकार याची ओळख करून घेणार आहोत. शब्दांची सुद्धा मैत्री करणार आहोत. 4थ्या सेमिस्टरमध्ये विविध समाज माध्यमांची ओळख, त्यांचा इतिहास, त्यासाठी लेखन कसं करायचं हे आपण अभ्यासणार आहोत. अभ्यासक्रमाच्या 5व्या सेमिस्टरमध्ये मराठी भाषेचे रंगमंचीय आविष्कार आणि त्यांचं सादरीकरण यांचा अभ्यास करायचा आहे. मराठीची उपयोजित क्षेत्रे सुद्धा आपण अभ्यासणार आहोत. अभ्यासक्रमाच्या 6व्या सेमिस्टरमध्ये आपण मराठी भाषेची परंपरा आणि आधुनिक तंत्रज्ञान म्हणजे AI चाही अभ्यास करणार आहोत. 7व्या सेमिस्टरमध्ये तुम्हाला स्वतंत्र लेखनाचा सराव करायचा आहे. त्याचबरोबर काही प्रकल्पही तुम्ही राबवू शकता. अनेक प्रसिद्ध व्यक्ती मातृभाषेचं शिक्षण घेऊन मोठ्या पदावर विराजमान झालेले आहेत. उदाहरणच सांगायची झाली तर आंतरराष्ट्रीय कीर्तीचे खगोलशास्त्रज्ञ डॉक्टर जयंत नारळीकर, डॉक्टर रघुनाथ माशेलकर असे अनेक मान्यवर मराठी भाषेला आपल्या प्रगतीचं श्रेय देतात. आपल्या अभ्यासक्रमाला अच्युत गोडबोले यांचाही आशीर्वाद लाभलेला आहे. नवीन पिढीतले काही कलावंत तुम्हाला शुभेच्छा देत आहेत. ऐकूया. नमस्कार, मी मुग्धा गोडबोले. मी एक अभिनेत्री आणि लेखिका आहे. पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे यांनी मल्टी डिसिप्लिनरी मायनर या प्रकारात उपयोजित मराठी भाषेचा अभ्यासक्रम सुरू केला आहे. सर्वप्रथम मी महाविद्यालयाचं मनपूर्वक अभिनंदन करते. मराठी भाषा ही एक अतिशय समृद्ध भाषा आहे, फार जुनी परंपरा असलेली भाषा आहे. मी सर्व विद्यार्थ्यांना असं आवाहन करते, विनंती करते, सूचना करते, सल्ला देते की त्यांनी हा अभ्यासक्रम जरूर निवडावा. आपण एखादी भाषा शिकतो ती फक्त मार्क मिळवण्यासाठी शिकत नाही, त्यातून आपण फार मोलाचं असं समाधान मिळवत असतो, जे सध्याच्या स्पर्धेच्या जगात तर फार महत्त्वाचं आहे. मी जी काही आजपर्यंत माझी कारकीर्द करू शकले आहे ती प्रामुख्याने मराठी चित्रपट, नाट्यसृष्टी, मालिकासृष्टी यातच केलं आहे. माझं लेखन मी मराठी भाषेतच करते आणि महाराष्ट्रात राहून तर मराठी भाषा महत्त्वाची आहे हे आपण सगळे जाणतोच. तेव्हा जरूर हा अभ्यासक्रम निवडा. मी मराठी भाषेची आणि माझ्या सर्व शिक्षकांची ऋणी आहे. धन्यवाद. नमस्कार, मी सोनाली कुलकर्णी. पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये खास मराठीचा कोर्स सुरू होतोय याचा मला अतिशय आनंद झालाय. मराठी ही माझी मातृभाषा आहे आणि मला मराठीविषयी प्रचंड प्रेम आणि अभिमान आहे. माझं सगळं शिक्षण मराठी माध्यमात झालंय, त्यामुळे माझा पाया भक्कम झालाय असं मला वाटतं आणि भाषेची गोडी लागली असंही मला वाटतं. आत्ता जो आपल्या आजूबाजूला चर्चा किंवा वाद चालू आहे त्या पार्श्वभूमीवर आपल्या मातृभाषेत आपण शिकणं फार महत्वाचं आहे, जेणेकरून पुढं गेल्यावर इतर भाषा शिकणं आपल्याला सोपं जातं. हे नक्की लक्षात ठेवा. तुम्ही सगळे विद्यार्थी खूप भाग्यवान आहात, कारण तुमच्यासाठी तुमच्या कॉलेजनी मराठी शिकवायचा खास निर्णय घेतलेला आहे. त्याचा पूर्णतः लाभ उठवा आणि आयुष्यात खूप आनंदी व्हा. तुम्ही सुरू केलेल्या व्यवसायात तुम्ही आत्मविश्वासानं वावरू शकाल, कारण आपली मातृभाषा आणि महाराष्ट्राची राजभाषा आत्मसात करणं म्हणजेच यशप्राप्ती करून घेणं. आता एक गोष्ट मात्र लक्षात ठेवा की इंडक्शन प्रोग्राम नंतर तुम्हाला एकच विषय निवडता येईल आणि तोच विषय तुम्हाला पुढील सगळ्या सेमिस्टरमध्ये कायम ठेवावा लागेल. कोर्सची अधिक माहिती तुम्हाला पाहिजे असेल तर आम्हाला इथे संपर्क साधालच. धन्यवाद.